आपण जाऊया. मी अननसाची एक पाचल आमची तिथून रोपण आणलेली, ते कापतात ना त्या लावलेल्या आहेत. बघू त्याचा पहिलं काय होतं. म्हणजे आपण आणून जरी अशी लावली तरी ती रुजतात. ह्याच्यानं जर आपण पुढचा विचार केला की आता मळ्या पडलेल्या आहेत, तुम्ही सहज आणून जरी असे लावून ठेवलात तरी ती रुजते. त्याला काय जास्त खतपाणी लावायची गरज नाही. एका मळीमध्ये आपण प्रयोग करू शकतो कोणी व्यक्ती. आणि एकदा सक्सेस झाली तर पुढे आपण ज्या व्यक्तीनं वाटतं की फक्त भात शेतीवरती अवलंबून न राहता वेगळे प्रयोग करण्यात प्रयत्न केला पाहिजे. आपण शेती मळ्या पडायचं बघा, मळ्या पडत चाललेल्या आहे. त्यांच्या पडलेल्या मळ्या तुम्ही महिन्यानं जेव्हा असे लावलात आणि निघून जरी गेलात तरी होऊ शकते. परत आपण बघूया. मला लावले आहेत, नाही थोडे लावले आहेत, चला दाखवतो. चल तू चल जा. चल 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 चल. चालू आहे. हे बघा, आता मी ते अननस ते कापलेलं ते आणून लावलेले आहेत फक्त. आणि बहुतेक सगळीच जगतील कारण पावसाचे दिवस आहेत, त्याला काही करायला लागत नाही. ते मी गेल्या वर्षी लावलेलं होतं ते आलेलं आहे. फक्त गुरांकडनं जरा आहे बघायला लागतं. आता मी सोडून देणार आहे, त्याला काही करणार नाही. सगळं निसर्गावरती सोडून देणार आहे. हे कमीत कमी 20-20 एक कटिंग म्हणजे अननसचे वरचे कापले ते लावलेले आहेत म्हणजे प्रायव्हेट स्तरावरती. जर असं करून होत असेल थोडक्यामध्ये चांगलंच आहे ना. हे बघा अननस ही शेती फक्त लावायचे. पाऊस पडतो आहे, पाऊस आपलं सगळं काम करेल. त्याप्रमाणे आता माझा हे हळदीचा मांडा आहे, करून ठेवला. यावर्षी पाऊस लवकर लागला, रान उगवलेलं आहे, तर हळद लावायला लागेल. ठीक आहे, चला पुन्हा. म्हणून बोलतो छोटं मोठंच तिकडे बघ. नमस्कार. म्हणून बोलतो छोटे मोठे काहीतरी करत जावा. थोडंसं पारंपरिक तुम्ही आपण जरा बाहेर विचार केला, प्रोफेशनली काही विचार केला, असं गुरं आहेत, मेंढी आहे, शेळीपालन आहे, कोंबडी. पण हे पारंपरिक पद्धती न करता एक प्रोफेशनली तुम्ही केलं तर तुम्ही कामधंदा सांभाळून करू शकता. बघा मी प्रयत्न करतो आहे. मला कोकणात मी 40 वर्षी मुंबईत राहिलो, पण मला शेवटी मुंबईत शून्य राहिला, काहीच नाही. आणि जो आनंद मजा इकडे आहे तो कुठे नाही. मुंबईत धगधगीचं वातावरण आहे. आणि तुम्हाला सांगतो तेही सांभाळून तुम्ही हेही करा. कोकण आपला असा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आठवणीने करा. धन्यवाद.